निवडणुकीपुरतं नव्हे तर कायमची उपस्थिती? माझं मुळात व्हिजनच ते आहे, कारण आमची समाजसेवा तशी पण चालूच आहे. ही निवडणूक अचानक लागू झालेली आहे. आता पण ही लागेल की नाही याची काही शाश्वती नव्हती. आता गेली 6 वर्ष झाली. निवडणुकीचा म्हणजे एक दुसरा टप्पा पण संपुष्टात आला तरी पण काही निवडणूक लागली नव्हती. बरोबर. आणि आता येणाऱ्या काळात पण ती निवडणूक कधी लागेल कधी नाही याची काही माहिती नव्हती. पण म्हणून का आम्ही आमचं समाजकार्य किंवा लोकांसोबतचा जो कॉन्टॅक्ट होता किंवा लोकांशी जो सुसंवाद होता किंवा लोकांच्या ज्या समस्या होत्या त्याच्यासाठी जो पाठपुरावा प्रशासनासोबत पाठपुरावा करणं असेल, निवेदनं लिहून देणं असेल किंवा जोपर्यंत ते काम आमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत न थांबता तो पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून घ्यायचं, ते आमचं तर तसं पण म्हणजे सुरूच होतं. निवडणुकीच्या आधी देखील तुमचं काम चालू होतं? निवडणुकीच्या आधी देखील काम सुरूच होतं, निवडणुकीच्या नंतर देखील तसं सुरू राहील. फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याकडे काही प्रशासनाचे अधिकार असतील किंवा एखादं पद असेल ना, तर आपली कामं खूप लवकर होतात आणि आपल्याला म्हणजे सामान्य लोकांना इकडे तिकडे फेऱ्या मारायला लागत नाही आणि याच्या त्याच्याकडे उद्या ये परवा ये करायला लागणार नाही. माझ्या प्रभागातील लोकांच्या समस्या तरी मी खूप लवकर सॉल्व्ह करेन. जसा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलाय, ज्या आशेने त्या माझ्याकडे बघतायत, तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावं, जेणेकरून माझा आत्मविश्वास अजून वाढेल आणि त्याच्यासाठी काम करण्याची जी माझी इच्छा आहे किंवा आपण म्हणतो ना की आपल्याला अजून ती प्रेरणा मिळेल त्याच्यातून मला अजून. आणि मी त्यांच्यासाठी तर हे काम मी करतच राहणार आहे आणि आता देखील मला त्यांचा खूप चांगला सपोर्ट मिळतोय.